नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे. अभिनेत्रीनं मुलाच्या सुरक्षित परतीबद्दल मानले उपमुख्यमंत्र्यांचे आभार. गौरव स्वीट्सच्या दुकानाच्या मालकाकडून खंडणी घेणाऱ्या गुन्हेगारास रंगेहात अटक. आणि चैत्र नवरात्रोत्सवात होणार दर्जेदार कार्यक्रमांचं आयोजन. मराठी चित्रपट आणि रंगभूमीवरील प्रसिद्ध अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा अभिनय सुभेदार नुकताच कुवेतहून भारतात सुखरूपपणे परतलाय. त्यानंतर आज मायलेकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन केलेल्या मदतीबद्दल आभार मानलेत. या भेटीदरम्यान शिंदे यांनी आपण ही मदत केवळ कर्तव्य भावनेतून केली असल्याचं सांगितलं. तसंच मायदेशी सुरक्षित परतलेल्या अभिनयची त्यांनी आपुलकीनं विचारपूस केली आणि त्याच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सुशांत शेलार हे देखील उपस्थित होते. ते शिवसेना सचिव तसंच शिवचित्रपट सेनेचे अध्यक्ष आहेत. या भेटीत विशाखा सुभेदार यांनी शिंदे यांनी केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांचे मनापासून आभार मानले. ठाण्यातील प्रसिद्ध गौरव स्वीट्स या मिठाई दुकानाबाहेरील जागेत लावलेल्या स्टॉलवर पालिकेमार्फत कारवाई करण्याची भीती दाखवून या दुकान मालकाकडून 2 लाख रुपयांची खंडणी घेणाऱ्या 2 माहिती अधिकार कार्यकर्त्यांना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या वागळे युनिटनं शुक्रवारी अटक केली आहे. न्यायालयानं या दोघांना 16 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिलेत. अक्षय करंजकर आणि सुशांत सुर्वे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. सुशांत हा मानपाडा भागात तर अक्षय हा कोलबाड भागात राहतो. विरल पटेल यांच्या तक्रारीवरून दोघांविरोधात चितळसर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरल पटेल हे गौरव स्वीट्स अँड नमकीन या दुकानाचे मालक असून त्यांच्या दुकानाच्या ठाणे शहरात सुमारे 12 शाखा आहेत. नोव्हेंबर 2025 मानपाडा येथील कॉस्मॉस हेरिटेज कॉम्प्लेक्समधील दुकानात असताना अक्षय करंजकर हा त्यांच्या दुकानात आला. त्यानं स्वतःला माहिती अधिकार कार्यकर्ता असल्याचं सांगितलं. त्यानंतर दुकानाबाहेर स्टॉल लावल्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास होत असल्याचं सांगून फोटो काढायला सुरुवात केली. तसंच पालिकेत तक्रार करून दुकानावर कारवाई करून देण्याची धमकी दिली. त्यानंतर महिन्याला काही रक्कम द्या नाहीतर तक्रारी करून कारवाई करायला लावू असं सांगत खंडणीची मागणी केली. पटेल यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतरही त्याने ठाणे महापालिकेत तक्रार अर्ज करून पाठपुरावा सुरूच ठेवला. याच दरम्यान 18 फेब्रुवारी रोजी सुशांत सुर्वे यांना पटेल यांना व्हॉट्सॲप कॉल करून अक्षय करंजकर सोबत तडजोड करून देण्याचं सांगितलं. सुरुवातीला 5 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. त्या प्रकरणी पटेल यांनी ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या वागळे युनिटकडे तक्रार केली. त्यानंतर अप्पल पोलीस आयुक्त डॉक्टर पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त पराग मणेरे, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या वागळे युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी ढगे पाटील यांच्या पथकानं शुक्रवारी वसंत विहार परिसरात सापळा रचला. याच दरम्यान दोघांनी तडजोडीअंती 2 लाख रुपये स्वीकारण्याचं मान्य करत ते पैसे घेण्यासाठी वसंत विहार चौकात आले. त्यावेळेला पटेल यांच्याकडून 2 लाखाची खंडणी घेताना पोलिसांनी त्यांना रंगेहात ताब्यात घेतले. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आयोजित कोपरी येथील चैत्र नवरात्रोत्सव यंदा धूमधडाक्यात साजरा होणार आहे. या उत्सवाच्या निमित्तानं स्वराज्याचं आख्यान, अभंग, रिपोस्ट, माता की चौकी यासह अनेक दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर, वंदना गुप्ते, निर्मिती सावंत, बिग बॉस फेम जान्हवी किल्लेकर, पुन्हा शिवाजीराजे भोसले फेम अभिनेता सिद्धार्थ बोडके, राष्ट्रीय बालगायक पुरस्कार विजेती त्रिशा ठोसर इत्यादी नामवंत कलाकार या उत्सवाला हजेरी लावणार आहेत, अशी माहिती आज एका पत्रकार परिषदेत खासदार नरेश म्हस्के यांनी दिली. पत्रकार परिषदेला महापौर शर्मिला पिंपळकर, नगरसेविका मालती पाटील, नम्रता पमनानी, नगरसेवक अनिल भोर, प्रकाश कोटवानी, हेमंत पमनानी, ऋषिकेश माने, संतोष बोडके, प्रकाश पाटील, शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी कार्यकर्त्या उपस्थित होत्या. संत तुकाराम क्रीडांगण, कोपरी कॉलनी पूर्व या ठिकाणी या भव्य दिव्य उत्सवाचं आयोजन करण्यात आले. बुधवारी 18 मार्च रोजी संध्याकाळी देवीचं आगमन होणार असून 19 मार्चला गुढीपाडव्याच्या दिवशी दुपारी 1:15 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वाजत गाजत देवीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. तर रात्री 7:30 वाजता प्रसिद्ध गायिका धनश्री देशपांडे, केतकी भावे जोशी, केतकी चैतन्य यांचा उदे ग अंबे उदे हा देवीचा जागर कार्यक्रम सादर होणार आहे. स्मिता गवाणकर या कार्यक्रमाचं निवेदन करणार आहेत.
शुक्रवारी 20 मार्च रोजी 7:30 वाजता अविनाश कावडी, शशांक पाटील, पौर्णिमा काकडे हे नामवंत कलाकार ठाण्याच्या आगरी आणि कोळी परंपरेला उजाळा देणार असून आगरी कोळीपाडा हा लोकप्रिय आगरी कोळी गीत, संगीत आणि नृत्याचा बहारदार कार्यक्रम सादर करणार आहेत. रविवारी 22 मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेला आणि स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज यांच्या शौर्याची गाथा सांगणारा स्वराज्याचं आख्यान हा भव्य दिव्य कार्यक्रम सादर होणार आहे. संत परंपरेला उजाळा देणारा आणि मराठीतील लोकप्रिय अभंगांना वेगळ्या थाटानं मांडणारा अभंग रिपोस्ट या गाजलेल्या कार्यक्रमाचं आयोजन सोमवारी 23 रोजी करण्यात आलंय. मंगळवारी 24 मार्च रोजी झी TV आणि स्टार प्रवाह TVवर गाजत असलेल्या लिटिल चॅम्प्स अर्थात बालगायक आपल्या जादुई आवाजानं या उत्सवाला 4 चांद लावणार आहेत. या कार्यक्रमामध्ये शुद्धी कदम, ओमकार कानेटकर, जुई चव्हाण आणि पलाक्षी दीक्षित हे लोकप्रिय बालकलाकार आपली कला सादर करणार आहेत. तर बुधवारी 25 मार्च रोजी रंगीलो रास दांडिया नाईट हा दांडियाचा कार्यक्रम रंगणार आहे. यामध्ये विजय धुरी, के पौर्णिमा, हरीश ठक्कर हे लोकप्रिय कलाकार महिला दांडिया नाईटमध्ये रंग भरणार आहेत. RJ आणि अमित काकडे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहेत. याशिवाय या उत्सवामध्ये रोज देवीचा मंगलाभिषेक, सप्तशती पाठ वाचन, सामूहिक देवी राजोपचार पूजन, देवीचं अर्चन, मध्यान्ह आरती, सहस्रचंडी याग, सांज आरती इत्यादी सर्व कार्यक्रम नित्यनेमानं होणार आहेत. तरी नागरिकांनी या सर्व कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे. मार्गदर्शनाखाली आणि आमच्या सगळ्यांची वहिनी लता एकनाथ शिंदे सौ यांच्या मार्गदर्शनाखाली या उत्सवाचं आयोजन या ठिकाणी केलं जातं. संपूर्ण धार्मिक वातावरणामध्ये हा उत्सव या ठिकाणी केला जातो आणि यावर्षी थोडासा उत्साह आमचा जास्त आहे. ठाणे पूर्व विभागामध्ये हा उत्सव आहे आणि आमच्या ठाणे पूर्वच्या महापौर शर्मिला पिंपळकर ठाणे पूर्वच्या महापौर आहेत आणि त्याच्यामुळे हा उत्साह आमच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवरती यावर्षी जास्त आहे. देवीची कृपा आमच्या ठाणे पूर्ववर झालेली आहे आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजनसुद्धा आम्ही केलेलं आहे. त्याच्यामध्ये स्त्रीशक्तीचा जागर आहे, त्याचबरोबर जो स्थानिक भूमिपुत्र आहे त्यांच्यावरती आगरी कोळी संस्कृतीचं या ठिकाणी जे सांस्कृतिक महोत्सव आहे तो सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे. माता की चौकी आहे, स्वराज्याचं आख्यान छत्रपती संभाजी महाराजांवरती एक वेगळ्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी सिद्धार्थ बोडके हे सादर करणार आहेत आणि अभंग रिपोस्ट हा नावाजलेला कार्यक्रम जो संत साहित्य एक वेगळ्या स्वरूपात तरुणांमध्ये लोकप्रिय व्हावं त्या हेतूने हा कार्यक्रम जो महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानामध्ये एक मराठी भाषेवरती तो केला जातो. अभंग रिपोस्ट या कार्यक्रमाचं आयोजन आहे. छोटे उस्ताद बालकलाकार आहेत जो विविध क्षेत्रामध्ये गायनाच्या क्षेत्रामध्ये आघाडीवर आहेत, त्यांचंसुद्धा या ठिकाणी कार्यक्रम आहेत. दांडिया रास आहे आणि विविध मराठी कलाकार मग वंदना गुप्ते असतील, निर्मिती सावंत असतील, वर्षा उजगावकर असतील, हे सर्व विविध कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आणि त्यांचासुद्धा सत्कार यावेळी या मराठी कलाकारांचा केला जाणार आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे LPG गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून त्याचा फटका आता ठाण्यातील हॉटेल व्यावसायिकांनाही बसू लागलाय. शहरातील अनेक हॉटेलांना गॅस सिलेंडर उपलब्ध होत नसल्यानं मोठी अडचण निर्माण झाली आहे. ठाण्यातील काही हॉटेलमध्ये सिलेंडर मिळत नसल्यामुळे हॉटेल मालकांनी आता पर्यायी व्यवस्था म्हणून चूल पेटवून स्वयंपाक करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे हॉटेलमधील कर्मचाऱ्यांसाठी जेवण बनवण्यासाठी चक्क चूल रचून अन्न तयार केलं जात आहे. सिलेंडरच्या तुटवड्यामुळे हॉटेल व्यावसायिक आधीच अडचणीत आले असून अनेक ठिकाणी हॉटेल बंद ठेवण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिस्थिती हाताळण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांनी सध्या चुलीचा पर्याय निवडल्याचं चित्र पाहायला मिळतंय. या परिस्थितीचा आढावा घेत असताना शहरातील हॉटेल व्यावसायिकांवर वाढत्या गॅस तुटवड्याचा किती मोठा परिणाम होतोय हे स्पष्टपणे समोर येत आहे. सर काय सांगाल, आज चक्क आपण चूल मांडून जे आहे या ठिकाणी जेवण बनवत आहेत, काय नेमकं आहे सिलेंडरचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवतोय? आता सिलेंडरच नाही आहे, तुटवडा बोलू शकत नाही, सिलेंडरच येतच नाही आहे. एक दिवस एक सिलेंडर तर द्यायचे तो पण आता बंदच झालेलं आहे ऑलमोस्ट. गव्हर्नमेंट काय बोललं 20% आम्ही द्यायला सांगितलेल्या कंपनीला, 20%मध्ये काय हॉस्पिटल आणि शाळेतच देतात, त्याच्यामुळे हॉटेलवाल्याला कमर्शियल भेटत नाही आहे. आता तुम्ही ठाण्यात एक वेळे राऊंड मारा, अख्खा महाराष्ट्रात हे हालत आहे. ठाण्यामध्ये आलो मी आत्ता आपल्या कलवा हॉस्पिटलच्या समोर जाऊन आला आहे, तिथे एक 10-20
वडापावच्या गाडी राहायच्या आहेत दरवेळे, म्हणजे ते गरीब लोक कुठून येतात ते लोक तिथे वडापाव किंवा दिवस का, तर ते पण बंद झालेलं आहे. म्हणजे कुठेही हॉटेल आता 50 ते 60% बंद आहे आणि कुठले हॉटेल चालू ठेवलेले आहे, किचन बंद ठेवलेलं आहे. सर मोठ्या प्रमाणात लग्न सराई देखील चालू आहे, काही लोकांनी हॉल बुक केलेले आहेत, मग त्यांना कसं आपण सामोरं जातो? त्यांना आम्ही समजून सांगतात, त्यांना पण कळतात आजच्या दिवस आहे परिस्थिती काय आहे म्हणून. आम्ही बोलतो तुम्ही डेट एक्सचेंज करून, बरेच लोक डेट चेंज करून घेतात, बरेच लोक कॅन्सल पण करतात. आता हे आम्ही जेवण कशासाठी बनवतो, आमचे स्टाफ जायला नको. कोरोनाच्या काळात असं झालेलं आहे, सगळे गावी निघून गेल्यानंतर मग हे कोरोना संपल्यानंतर 2 महिना कमीत कमी 2 महिने लागले आम्हाला हॉटेल सुरळीत चालू करायला. ते दिवस येऊ नको, गावी जायला नको म्हणून त्यांना इथे आम्ही जेवण बनवून देतो आजचे दिवस. आपलं देखील हॉटेल आहे. नगरपालिका क्षेत्रातील गुरुकुल सोसायटी जवळील नगररचना क्रमांक 1 मधील अंतिम भूखंड क्रमांक 341 वर सुरू असलेल्या एका दर्शनी इमारतीच्या कामामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. संबंधित विकासकानं सुमारे 3 ते 4 वर्षापूर्वी इमारतीच्या बांधकामासाठी मोठा खड्डा खणून ठेवला असून तो अद्यापही तसाच उघडा आहे. या खड्ड्यात दुर्गंधीयुक्त गढूळ पाणी साचत असल्यानं परिसरात मलेरिया आणि डेंग्यूसारख्या आजाराचा धोका वाढला असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. तसंच या खड्ड्यामुळे शेजारील इमारतीच्या कंपाऊंडला तडे गेले असून बाजूची इमारत कोसळण्याची शक्यता निर्माण झाल्याचा गंभीर आरोप रहिवाशांनी केलाय. या संदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी तसंच गणेश कृपा हाऊसिंग सोसायटीच्या वतीनं अनेक वेळेला ठाणे महापालिकेकडे तक्रारी करण्यात आल्या, मात्र अद्यापही या प्रकरणात ठोस कारवाई झाली नसल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी आहे. दरम्यान संबंधित दर्शन इमारतीची पालिकेची सीसी परवानगी येत्या एप्रिल महिन्यात संपत असल्याचंही सांगण्यात आलंय. त्यामुळे यापूर्वीच पालिकेनं तातडीनं कारवाई करून समस्या सोडवावी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. तसंच लवकरात लवकर उपाययोजना न झाल्यास ठाणे महापालिकेवर मोर्चाकडून तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आलाय. गेली 4 वर्ष कळके बिल्डरनी ते काम चालू केलं होतं, पण 4 वर्ष होऊन सुद्धा अजून सुद्धा त्यांनी काही क्लीनचं काही काम केलं नाही आहे. त्यामुळे आम्हाला खूप इथे त्रास होतो. काय त्रास होतो? म्हणजे एकतर हे दर महिन्याला येतात, JCB लावतात, खड्डे खणतात, परत जातात, परत पावसात पाणी साचून इथे रोगराई वाढते, डेंग्यू मलेरियाची साथ इथे चालू आमच्याकडे सारखं चालू असतं. या रस्ता खचलेला आहे, आपण बघू शकतो तुमच्या बिल्डिंगमध्ये रस्ता खचलेला हो, पूर्ण हे झालं तर त्याची काय? आम्ही वारंवार प्रशासनाकडे याची चौकशीसाठी आम्ही कंप्लेंट केलेली आहे. इवन नगर विकास खात्यावर पण आम्ही याची कंप्लेंट केलेली आहे, तरी पण प्रशासनाकडून आम्हाला काही मदत होत नाही. तुमची सुरक्षा वॉल आहे ती आणि त्यामुळे तुमची मुलं खेळत असतात, किती धोकादायक आहे. म्हणजे कधीही काय होऊ शकतं. तुम्ही बघाल की बिल्डिंग भिंत पूर्ण खचलेली आहे, त्यामुळे कधीही धोका होऊन कधीही बिल्डिंग पडू शकते. आता उद्या काय घटना घडली तर जबाबदार आम्ही महापालिकेला वारंवार हे कळवलेलं आहे आणि यासाठी महापालिका वारंवार करून सुद्धा काही दखल घेत नाही. त्याची सगळी जबाबदारी महापालिकेवर येईल. याबाबत काय प्रशासनाकडे अगोदर आपण काय तक्रार वगैरे केली? नाही. पण आम्हाला असं वाटतं की अशा प्रकारचे जे बिल्डर आहेत त्यांच्या मनमानी कारभाराला कुठेतरी ना राज्य प्रशासनाने ना कारभाराला चाप लावायला हवा. बघितलं तर बाजूलाच तुम्ही निवडून दिलेले नगरसेवक देखील राहतात, मला कोणाच्या पक्षाचं नाव घ्यायचं नाही, पण त्यांच्या देखील निदर्शनं ह्या गोष्टी तुम्ही आणून दिलेल्या आहेत. काय आहे ना, इथे आमच्या बिल्डिंगच्या इथे 2 बेंच टाकून ठेवलेले आहेत बाहेर. तिथे मुलं दारू पितात रात्रीची. तिथे आम्ही बऱ्याचदा कंप्लेंट करतो. इथे राहत असतात ते जे आम्ही निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत, आता ते बघतात पण कुणीच ॲक्शन घेत नाही. आता आम्हीच पोलीस स्टेशनला फोन करतो, आम्हीच त्यांना हटवतो. हे सगळं एकतर्फी चाललेलं आहे. मग आम्ही मत तरी का द्यायचं? जर आम्हालाच सगळं करायचं आहे, आज सुद्धा अधिकाऱ्यांना बोलवायचं हे आम्हीच केलेलं आहे, बरोबर ना? हे ह्यांचं काम आहे. तुमच्याकडे काय मागणी असेल प्रशासनाकडून? कारण का अनेकदा तक्रारी करतोय तरी देखील आता तुमचे सदस्य होते, अनेकदा आम्ही तक्रारी केल्या, पण प्रशासन का त्याची दखल घेत नाही? काय तुमच्या आता शेवटची मागणी असेल? सामान्य माणसाचं आयुष्य हे किडामुंगीसारखं झालेलं आहे. त्याच्या जगण्याला काही एक अर्थ नाही आहे असं आता आम्हाला वाटायला लागलेलं आहे. त्याच्यामुळे आमच्या जीविताची काळजी ही आम्हालाच घ्यायची. आणि म्हणूनच आज आमचे जे आहेत बिल्डिंगमधले, तर ते म्हणाले की आपणच आता कंप्लेंट करूया आणि तुम्ही आलात आणि हे बघताय. आता आमची अपेक्षा आम्हीच, आता तुम्ही आमची मागणी कुठपर्यंत न्याल आणि आम्हाला न्याय द्याल ह्याच्या प्रतीक्षेत आम्ही आलो. असं देखील कळतंय 4 वर्ष काम करण्यात आहे, महानगरपालिकेतून त्यांना CC मिळालेली आहे, ती संपत आलेली आहे.
ती संपली आहे. एप्रिलमध्ये ती संपली आहे. गॅसच्या तुटवड्याचा फटका आता ठाण्यातील औद्योगिक क्षेत्रालाही बसू लागलाय. ठाण्यातील वागळे स्ट्रीट परिसरातील एका इंडस्ट्रीयल कंपनीमध्ये गॅस उपलब्ध नसल्यामुळे उत्पादन प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले असून विशेषतः मेटल कटिंगसारख्या कामादरम्यान कंपनीला अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. ठाण्यातील वागळे स्ट्रीटमधील या इंडस्ट्रीयल कंपनीतून विविध प्रकारच्या मोठ्या मशिनरी तयार करून त्या देश-विदेशात पाठवल्या जातात. मात्र सध्या LPG गॅसचा पुरवठा होत नसल्यानं उत्पादक प्रक्रियेतील महत्त्वाचं काम असलेलं साहित्य कटिंग करणं कठीण झालंय. गॅस उपलब्ध नसल्यामुळे कामाचा वेग मंदावला असून उत्पादनावरही त्याचा परिणाम होतोय. त्यामुळे उद्योग क्षेत्रातही गॅस तुटवड्याचा परिणाम जाणवू लागलाय. त्यामुळे कंपनी व्यवस्थापनासमोर उत्पादन वेळेत पूर्ण करण्याचं मोठं आव्हान उभं राहिलंय.